नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर विशेष न्यूजमध्ये. प्रत्येक बातमी विश्वासाची. तर मित्रांनो, आजची बातमी राहणार आहे राजकीय. पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने पक्षातील 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटल्याचे समजले जाते आणि त्यामधील 6 खासदार हे दिल्लीत पोहोचल्याचे समजले जाते. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर हे राबवले जात आहे. बरेच दिवस याची चर्चा चालू होती आणि साहजिकच हे जे ऑपरेशन टायगर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला टार्गेट करत आहे. याचाच परिणाम म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटलेले आहेत असं समजलं जातं आणि यातील 6 खासदार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि हे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे असं सांगण्यात येत आहे. तर हे 6 खासदार कोण आहेत ते आपण पाहूया. ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे लोकसभेचे खासदार आहेत. त्यानंतर संजय जाधव हे परभणी लोकसभेचे खासदार आहेत. त्यानंतर नागेश अष्टीकर हे हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत. राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभेचे खासदार आहेत. संजय दिना पाटील हे मुंबई उत्तर पूर्वचे लोकसभेचे खासदार आहेत आणि 6वं म्हणजे संजय देशमुख हे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार आहेत. या 6 खासदारांची नावे पुढे आलेली आहेत. मित्रांनो, हे 6 खासदार का फुटले किंवा का फोडण्यात आले तर पक्षाची संघटनात्मक ताकद विशेषतः मुंबई, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यामध्ये वाढवण्यासाठी आणि विरोधी पक्षांना केंद्रात संख्याबळ वाढवण्यासाठी हे खासदार फोडण्यात आलेले आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाला NDA मध्ये ताकद मिळणार आहे. हे सर्व चित्र, ही चर्चा आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. याची अपडेट तुम्हाला लवकरच मिळेल. त्यासाठी आपण आमच्या पुरंदर विशेष न्यूज या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आपल्यापर्यंत प्रत्येक बातमी विश्वासाची पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.